नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्या सगळ्यांना. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने सगळ्याजणी उपस्थित आहात आणि बऱ्याच अजून स्त्रिया या ग्रुपवर जॉईन होत आहेत. त्यासाठी आपण 5 मिनिटं वाट बघितली. अजून होतच राहतील. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर शुभ संध्या मैत्रिणींनो. तुची दुर्गा, तुची भवानी या प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसंच ग्रुपमध्ये नवीन जॉईन झालेल्या सगळ्या स्त्रियांचे सुद्धा या ग्रुपवर आणि या प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, गेले काही आठवडे आपण दर 15 दिवसांनी स्त्रियांसाठी व्याख्यान आयोजित करत आहोत. तुची दुर्गा, तुची भवानी या ग्रुपचा उद्देश हाच आहे की स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वातंत्र्य किंवा शारीरिक, मानसिक, आर्थिक दृष्ट्या स्त्री कशी निर्भर झाली पाहिजे याचा विचार करून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विविध व्याख्यानांचं आयोजन आतापर्यंत केलं गेलं. आणि या व्याख्यानांचे विषय असे वेगवेगळे होते. तुमच्या सगळ्यांच्या ते लक्षात आलं असेल. आणि आज सुद्धा आम्ही स्त्रियांसाठी त्यांनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी आजचं हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. प्रत्येक असतं की आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असावं आणि त्यासाठी बऱ्याच वेळा तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात. पण काय करावं, कुठून सुरुवात करावी, घरातून कसा व्यवसाय सुरू करावा किंवा आपल्या छंदाचं व्यवसायात कसं रूपांतर करावं, ह्या गोष्टी तिच्या लक्षात येत नसतात किंवा काही गोष्टी माहिती नसतात की कशा पद्धतीने ते केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण कर्ज काढलं पाहिजे किंवा त्याचं भांडवल कसं उभं केलं पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे, काही म्हणजे काहीच माहिती नसतं. त्यामुळे आजच्या व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो हाच आहे की महिला उद्योजकता आणि व्यवसाय मार्गदर्शन. आणि आज आपल्याला यासाठी व्याख्यान देण्यासाठी जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत, श्री BS ढोणे सर. हे सहाय्यक संचालक रामेती खोपोली इथे ते कार्यरत होते. कृषी विभाग महाराष्ट्र शासनामध्ये त्यांनी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्यांचे विषय होते जीवनमूल्य आणि व्यवसाय प्रशिक्षण. त्यांनी पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृषी विषयक, पुष्पोद्यान आणि महिलांसाठी गृह उद्योग या विविध विषयावर त्यांनी ट्रेनिंग आतापर्यंत घेतलेले आहेत. तसंच निवृत्तीनंतर ते माजी सैनिक आणि इतर संस्थांसाठी सुद्धा मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत. तर आजचे जे आपले पाहुणे आहेत, वक्ते आहेत, ते अतिशय अनुभव संपन्न आहेत. इतक्या वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. तर तुम्ही सगळेजण हे सगळं जाणून घेण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन या महिला उद्योजकता आणि व्यवसाय मार्गदर्शन या विषयांवरचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर मी जास्त वेळ न घालवता आपण सरांकडे जाऊया. श्री BS ढोणे सर, तुची दुर्गा, तुची भवानी या प्लॅटफॉर्मवर हा तुची दुर्गी, तुची भवानी ही पूर्ण टीम आणि आम्ही सगळ्या स्त्रिया तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. खूप बरं वाटतंय की सगळ्या महिला एकत्र आहेत आणि ह्या ग्रुपवर मला त्या वेबिनारच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा हा जो तुम्ही मला संधी दिली तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. नवनाथ सर आहेत, दुर्गे मॅडम आहेत आमच्या. तर हे जे देवाणघेवाण आहे की आजचं जे सेशन आहे हे आपल्याला काय काय संधी आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये काय काय करता येऊ शकेल. कारण कसं आहे की सगळ्या क्षेत्राला लिमिटेशन्स आहेत, परंतु ॲग्रिकल्चरला मात्र तसं काही लिमिटेशन नाही. कारण आपण खाण्याचं कधी बंद होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ॲग्रिकल्चरचे जे उत्पादनं आहेत तर त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया कशी करता येईल, काय काय संधी आहेत, ग्रामीणमध्ये काय संधी आहेत आणि शहर भागामध्ये काय काय संधी आहेत ही आपण आज जाणून घेणार आहोत. याच्यानंतर मात्र आपण तुमचे जे काही प्रश्न असतील तर त्याचे 15 मिनिटं आपण त्याच्यामध्ये चर्चा करूया. तुम्ही प्रश्न विचारा आणि नंतरही काय असेल तर आपला ग्रुप आहे, तुम्ही खूप चांगले या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलात तर त्याच्यामध्ये आपल्याला देवाणघेवाण करता येईल. हे नुसते तोंड ओळख असणार आहेत, परंतु ज्यावेळेस आपल्याला हे व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याला लायसन्स कसे असतात, त्याला साहित्य कुठे मिळतं, कच्चा माल कसा आहे, मार्केट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन
त्याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे, मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला उद्योग सुरू करावा लागणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. कृषी विभागाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे, फळझाडे आहेत, फुलशेती आहे, दुग्ध व्यवसाय आहे, मधुमक्षिका पालन आहे, मशरूम आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, दुधावर वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले जातात. तर ह्या सगळ्यांवरती आपल्याला प्रक्रिया नाशिवंत हे सगळं जर ॲग्रिकल्चरचा जो माल आहे, कृषीचा जो माल आहे, तर त्याच्यावर प्रक्रिया केली तर व्हॅल्यू ॲडिशन्स आपल्याला होतं. त्याचा टिकाऊपणा वाढतो आणि मार्केटमध्ये आपल्याला सहजासहजी त्याची विक्री करता येते. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय संधी आहे, आपल्याकडे कुठला कच्चा माल उपलब्ध आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय प्रक्रिया करता येतील, आपल्याला भांडवल किती असेल, नंतर आपल्याला जागा उपलब्ध आहेत का आणि मार्केट हा एक भाग आहे. तर सुरुवात करताना आपण मार्केटचा पण विचार केला पाहिजे, की आपण जर एखादा उत्पादन सुरू करणार असो, प्रक्रिया सुरू करणार असेल, तर मार्केटमध्ये कोण करणार, आतापर्यंत किती प्रॉडक्ट त्याचे आहेत, किती कंपन्या आहेत किंवा किती स्पर्धक आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. ते काय भावाने विकतायत, कशा पद्धतीने विकतायत आणि आपण त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने उत्पादन करणार आहोत, हा ढोबळमानाने आपण उद्योग सुरू करताना प्रथम दर्शनी आपण हा विचार करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण आता याच्यामध्ये जर केलं तर फळ प्रक्रिया एक फळबाग लागवड आहे. जवळपास आपण 1990 पासून फळबाग लागवड करतोय आणि मोठ्या प्रमाणात फळबाग आहे. फळं बाजारामध्ये येत आहेत. परंतु त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केली जात नाही. जवळ-जवळ 2-3% प्रक्रिया केली जाते आणि पुढे मात्र प्रक्रिया होत नाहीत. माल टाकून दिला जातो किंवा त्या शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही. केवळ ते प्रक्रिया करत नाहीत म्हणून. जर फळांमध्ये जर आपण प्रक्रिया जर केली, साधे आता जर आपण जर घाटमाथ्याचा विचार जर केला, तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये आता कोकम मोठ्या प्रमाणात लागवड केली, आवळा मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करतायत आणि आपल्याकडे सहजासहजी कोकम उपलब्ध होत आहेत, आवळा उपलब्ध होतोय. तर हे जे फणस आहे, फणस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तर आपल्याला याच्यावर सहजासहजी आणि सीझनल पीक आहेत, हे फळबाग आहेत, हे प्रत्येक आता सीझनल आहे, त्या-त्या सीझनमध्ये उपलब्ध होत आहेत. आता आंबा जर पाहिला तर एप्रिल, मे, जूनपर्यंत उपलब्ध होतोय. तशा पद्धतीने कोकम पण ह्या पावसाळ्यामध्येच म्हणजे उपलब्ध होतोय आणि फणस पण ह्या पावसाळ्याच्या दरम्यानच सुरुवात होतानाच आपल्याला उपलब्ध होतं. तर ह्या फळांचे जे सीझन आहेत, हे सीझन पाहून आपल्याला त्या पद्धतीने आपण जर फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असो, तर आपला फळ प्रक्रिया उद्योग वर्षभर चालेल का? त्या पद्धतीने आपण विचार करून त्या फळांची निवड करावी लागणार आहे आणि आपलं जे युनिट आहेत किंवा आपण जे प्रक्रिया करणार आहोत, तर ते आपल्याला कच्चा माल आहे, हा वर्षभर आपल्याला उपलब्ध होईल का? आणि त्या दृष्टीने मार्केटमध्ये आपल्याला जाता येईल का? हा विचार करून आपण त्या पद्धतीने प्रक्रियेला सुरुवात करणं गरजेचं आहे. आता कोकमपासून काय-काय करता येऊ शकेल? कोकमपासून कोकम आगळ आहे. कोकम साल आपल्याला वाळवता येते, ड्राय करता येते. कोकमापासून आमसूल करता येतं. कोकमाचं तेल पण काढता येतं. हे सहजासहजी आपल्याला घरगुती पद्धतीने पण करता येईल आणि त्याला मार्केट चांगलं आहे. मार्केट मार्केट जर हा भाग जर पाहिला तर आपण जर शहरात गेलो आणि शहरामध्ये जर मार्केटिंगचा लिंकला आपण लागली, सोसायटीमध्ये गेलो. आम्ही असा एक प्रयोग केला होता, की शेतकरी ते ग्राहक, की म्हणजे शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. शेतकऱ्यांचा ग्रुप आणि शहरामधले जे 200 फ्लॅट आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या सोसायटीज आहेत, त्यांच्याशी संपर्क केला आणि शेतकऱ्यांचा माल आहे तो डायरेक्ट आपल्याला ग्राहकांपर्यंत देण्याची संकल्पना होती आणि सरकारने तशा पद्धतीने तो प्रकल्प राबवला होता. तर तो एक फायदेशीर होता आणि शेतकऱ्यांचे काही ग्रुप आहेत ते खूप चांगले काम करतायत. अजूनही ते शहरामध्ये माल आपला अगदी ड्रेस कोड आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडे साधनं आहेत आणि कमर्शियल त्यांच्याकडे आस्पेक्ट ठेवून ते मार्केट आपल्या शहरी भागामध्ये भाजीपाल्याचं मार्केट करतायत. तर असा आपण एक डोक्यात विचार ठेवला पाहिजे मार्केटच्या दृष्टिकोनातून. तर आपला जर माल दर्जेदार असेल, तर आपण एखाद्या सोसायटीला जर तो माल दिला, तर माउथ पब्लिसिटी होते. अमुक-अमुक हा माल आहे, दर्जेदार आहे, क्वालिटी चांगली आहे, याच्यापासून हे फायदे आहेत. हे जर आपण समजावून सांगितलं, तर मार्केटचा प्रश्न आपला सहजासहजी सोडवता येतो. तर हे कोकम आहे, आवळा आहे, जांभूळ आहे. आता जांभळं तर डायबिटीजसाठी खूप गुणकारी आहे, पण ते लगेच खराब होतं. तर आपल्याला जांभळापासून आपल्याला जाम तयार करता येतील का?
सरबत तयार करता येतील का, स्क्वॅश तयार करता येतील का, आणि सहजासहजी करता येतं ते. घरगुती पद्धतीने जर आपण तयार केलं तर याला वर्षभर मागणी आहे. दुसरं एक आहे की जांभळाची पावडर पण आहे. ती पावडर जर आपण स्क्वॅश जांभळाच्या बिया आहेत, जांभळाच्या बियाचं जर पावडर तयार केली, जांभळं काढून घ्यायचे, स्वच्छ धुवायचं पाण्यामध्ये आणि त्याची पावडर तयार करायची. हे डायबिटीसवर गुणकारी आहे. जांभळाचा रस आहे किंवा जांभळाचं सरबत आहेत, हे जे आहेत, आणि जांभळाची पावडर आहे, तर हे डायबिटीसवरती गुणकारी आहेत. हे आपल्याला सहजासहजी मार्केट खूप चांगलं आहे. आपण जर प्रयोग केले त्या सीझनमध्ये तर आपल्याला निश्चित चांगला भाव त्याच्यामध्ये मिळेल. दुसरं आहे की आपल्याला आयुर्वेदिक काही प्रॉडक्ट आहेत, म्हणजे जे आपल्याला घरगुती सहजासहजी करता येतील आणि शेती आधारी आहे. याची कांतिवर्धक वनस्पती आहेत. हे बघा, हळद आहे. हळद त्वचा मुलायम होण्यासाठी वापरली जाते. नंतर आहे चंदन आहे. मुरुम आणि तरुण पेटिका आहेत, आपल्याला तयार करता येते. कोरफड आहे, त्वचेचा रंग उजळण्यासाठी करता येतं. गुळवेल आहे, त्वचा रोगावर आपल्याला घरगुती हे औषधं तयार करता येतात. आणि महिलांमध्ये जर अशा पद्धतीने जर प्रॉडक्ट, दर्जेदार प्रॉडक्ट जर तयार केले सौंदर्य प्रसाधन म्हणून, तर त्याची चांगली विक्री होते. त्वचा प्रसाधन आहे, स्किन टोनर आपण त्याला म्हणतो. नागरमोथा आहे, त्वचेसाठी जी खाज येतं ते त्याचे नागरमोथा म्हणून आहे. वाळा आहे. नंतर शामली म्हणून वनस्पती आहे, बावच्या आहे. ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या सगळ्या स्किन टोनर म्हणून आपल्याला याचे प्रॉडक्ट तयार करता येतात आणि ह्या आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध आहेत. म्हणजे आपण जर शेतावर गेलो किंवा बांधावर गेलो किंवा साध्या जंगलामध्ये गेलो, फॉरेस्टमध्ये गेलो, सोशल फॉरेस्ट्रीमध्ये गेलो, तर ह्या वनस्पती आहेत ह्या आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात. तसं केस काळे करण्यासाठी पण केश रंजक आपल्याला घरगुती तयार करता येतात. याच्यामध्ये माका आहे, पांढरे केस काढण्यासाठी माका याचा उपयोग केला जातो. जास्वंद आहे, सर्व केसांच्या प्रसाधनामध्ये ह्या जास्वंदाचा उपयोग केला जातो. निरगुडी आहे, पांढरे केस आहेत त्यासाठी ते आपल्याला निरगुडी वापरता येते. मेहंदी आहे, केसांना चकाकी आणण्यासाठी आपण मेहंदीचा उपयोग करतो. आवळा आहे, मंडूकपर्णी आहेत. तर ह्या औषधी वनस्पती आहेत आणि ह्या सहजासहजी आपल्याला उपलब्ध होणाऱ्या वनस्पती आहेत. आपण आजूबाजूला जर पाहिलं, आपली ओळख कमी आहे, परंतु जर आपण खेड्या थोडंसं गेलो किंवा सह्याद्रीच्या रांगांमध्ये गेलो तर ह्या आपल्याला सहजासहजी ह्या वनस्पती उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टीने आपण असा विचार करावा की आपल्याला ह्या आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन आपल्याला उपलब्ध करता येतील का, तयार करता येतील का आणि मार्केट करता येईल का. त्या दृष्टीने पण आपण विचार असणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे आणि याला मागणी चांगली आहे. दुसरं आहे की भाजीपाला आहे. आता भाजीपाला मी तुम्हाला सांगितलं की आम्ही शेतकरी ते ग्राहक अशी एक संकल्पना राबवली होती, परंतु त्याच्यामध्ये सातत्य हा भाग असला पाहिजे, ग्रुप असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी आपण जर एखाद्या सोसायटीमध्ये गेलो तर त्यांना कढीपत्ता पाहिजे, लिंबू पाहिजे, हिरवी मिरची पाहिजे, आलं पाहिजे, 1-2-3 प्रकारच्या भाज्या पाहिजे. ह्या एकत्र जर सगळ्या असतील तर मात्र तो ग्राहक आपल्याला कायम त्या ग्रुपशी जोडून राहतो आणि आपल्याला चांगलं मार्केटिंग करता येतं. परंतु शेतकऱ्यांकडे तशी सातत्य नाही आहे किंवा असं नियोजन आपल्याकडे करता येत नाही की प्रत्येक एक 3-4 दिवसामधून अशा पुरवठा आपल्याला त्या सोसायटीत करता येईल का. तर त्यामुळे ह्या लिमिटेशन जर आपण सोडल्या तर आपल्याला मार्केटिंग भाजीपाल्यामध्ये करता येईल. आता भाजीपाल्याचं दुसरं आहे की आपल्याला डेली मार्केट नाही करता येईल, पण आपल्याला ड्राय करता येतील का भाज्या. आता सगळ्या पालेभाज्या आपल्याला ड्राय करता येतात. सोलर ड्रायर आहे, सहजासहजी आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्या सोलर ड्रायरमध्ये आपल्याला ड्राय करता येतात. सहजासहजी ड्राय करून ठेवता येतील आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं तर आपल्याला भाजी तयार करता येते. आता याचा मार्केट कुठे आहे, याच्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत आणि मिलिटरीचे जे कॅम्प आहेत जिथे भाज्या मिळत नाहीत याच्यामध्ये आहेत, बर्फाच्या प्रदेशामध्ये आहेत, तर हे जो ड्राय भाजीपाला आहे तर तो सैनिकांसाठी किंवा हॉस्पिटलसाठी वापरला जातो. त्याला मागणी पण मोठी आहे. तर आपल्याला ज्यावेळी सीझनमध्ये मार्केटमध्ये भाज्या खूप स्वस्त आहेत तर आपल्याला ह्या भाज्या ड्राय करता येतील आणि त्याचं वाळवून आपल्याला याचं जर वाळून ठेवल्या तर आपल्याला 6 महिने ते 1 वर्षभरापर्यंत भाज्या आपल्याला मार्केटमध्ये विकता येतात.
आता बटाटा आहे, कांदा आहे. आता बटाट्याचे वेपर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स आहेत. आपल्याला हे तयार करता येतात. तर त्याच्यासाठी व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. चिप्स आहेत, वेपर्स आहेत, याच्यासाठी व्हरायटी आहे, जात आहेत, ही वेगवेगळ्या आहेत. आता काही शेतकरी आपल्याला बटाटा जो आहे ते कंपन्यांबरोबर टायअप केलेलं आहे त्यांनी, आणि त्या कंपन्या त्यांना बियाणं देतात, खतं देतात, औषधे देतात, आणि ते बायबॅक गॅरंटीने तो बटाटा खरेदी करतात. अशा काही कंपन्या आहेत. दुसरं आहे की फळभाज्या आहेत. आता फळभाज्यांमध्ये कारली आहे, भेंडी आहे, नंतर गवार आहेत. ह्या भाज्या आपल्याला निवडून स्वच्छ करून ड्राय करता येतात, आणि ह्या ड्राय करून आपल्याला पाव किलो, अर्धा किलो किंवा 100 ग्रॅम ड्राय केल्यानंतर त्याचं वेट फार कमी होतं. पाव किलो किंवा 100 ग्रॅम असे पॅकिंग करून आपल्याला फळभाज्या ह्या सोलर ड्रायरमध्ये सहजासहजी ड्राय करता येतात. नंतर आहे की पांढरा कांदा आहे. पांढरा कांद्याचं जर आपण उभे काप केले आणि तो सोलर ड्रायरमध्ये ठेवला तर तो आपल्याला ड्राय करता येतो, आणि ज्यावेळेस कांद्याचे भाव किंवा पॅकिंग आहे, पॅकिंगमध्ये सहजासहजी आपण ग्राहकाला तो ड्राय केलेला कांदा आहे तर तो कांदा आपल्याला विकता येतो. तर या दृष्टीने आपल्याला काय काय संधी आहेत, आपल्याकडं रॉ मटेरियल कसं आहे, कच्चा माल कशा पद्धतीने उपलब्ध आहेत, हा विचार करून आपल्याला त्या व्यवसायामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने. आता मग तुम्ही एखादा व्यवसाय जर निवडला तर त्याला कुठले लायसन्स पाहिजे, कुठल्या पद्धतीने त्याला प्रक्रिया करावी लागते, पॅकिंग मटेरियल कसं आहे, मार्केटमध्ये आज रोजी कुठल्या पद्धतीने ते विकलं जात आहे. तर ह्या सगळा विचार करून आपल्याला त्या व्यवसायामध्ये काय काय संधी आहेत हे आपल्याला पाहता येतं. तर त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. आता शहराचा जर विचार केला तर शहरामध्ये शाळे मोठ्या प्रमाणात आहेत. हॉस्पिटलच्या बाजूला गेलो तर शाळेची गाडी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी शाळे आहेत. परंतु असा एक प्रयोग केला होता की शाळेंचा जो बाहेरचा जो भाग आहे त्याला हस्क म्हणतो आपण किंवा सोडण म्हणतो, हे सोडण कमी करायचं आणि टेट्रा पॅक सारखं त्याला वरच्या बाजूने कवर पॅक करायचं आणि आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवता येतो, आणि रेडी टू सर्व अशा पद्धतीचं कोकोनट नारळ पाणी आपल्याला सर्व करता येतं. आता जो हस्क राहील किंवा जो नारळाचा हस्क आहे तर त्याच्यापासून आपल्याला काथ्या तयार करता येतो, कोकोपीट तयार करता येतं. तर हे कोकोपीट आपल्याला सहजासहजी आपल्या छोट्या जागेत पण, अगदी टेरेसवरती पण आपल्याला हे तयार करता येते. दुसरं एक आहे की याच्याच संदर्भात आपण एक गांडूळ खताचा एक प्रोजेक्ट आहे, तर तो शहरामध्ये पण करता येतो. अगदी सोसायटी असतील तर सोसायटीमध्ये करतो आपण. एवढा मोठा पालापाचोळा आहे, रस्त्यावरती पालापाचोळा पडलेला असतो, झाडं आहेत, भरपूर मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, आणि महानगरपालिकेमध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की ह्या कचऱ्याचं करायचं काय किंवा ह्या पालापाचोळ्याचं करायचं काय. हा मॅडम, काय विचारायचं आहे का? तर ह्या पालापाचोळ्याचं करायचं काय, तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या टेरेसवरती किंवा छोट्याशा जागेमध्ये पण आपल्याला गांडूळ खत तयार करता येतं. आता गांडूळ खत तयार करायचं तर कसं करावं, आपले साधा एक माठ घेतला, मटकं जरी घेतला आपण, एक 5-6 किलोचं आहे असं मटकं जर घेतलं आणि आपण त्याला खाली छिद्र पाडलं आणि त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकला, थोडीशी त्याला कल्चर असतंय, गांडुळाचं कल्चर असतंय. साधारण ते विद्यापीठामध्ये, कृषी विद्यापीठामध्ये शहरामध्ये किंवा उपलब्ध आहेत. काही प्रायव्हेट पण सप्लायर्स आहेत की ते कल्चर देतात. साधारणतः 1 किलो कल्चर किंवा 2 किलो कल्चर आहे, तर हे आपल्याला 1 टन पालापाचोळ्यासाठी पुरेसं आहे. जर आपण 10 किलो करणार असेल तर आपल्याला एक मुठभर कल्चर आहे, गांडूळ कल्चर म्हणतो त्याला. गांडूळ कल्चर जर आणलं आणि ते आपल्या पालापाचोळा टाकला, गांडूळ कल्चर टाकलं, पुन्हा पालापाचोळा टाकला, गांडूळ कल्चर टाकलं आणि आपला माठ भरून घेतला आणि सकाळ संध्याकाळ जर त्याला आपण पाणी दिलं, तर 45 दिवसामध्ये आपल्या पालापाचोळ्याचं उत्कृष्ट पद्धतीने गांडूळ खत तयार होतं. अगदी चहाच्या पावडरसारखं, आणि कुठल्याही त्याचा उग्र वास येत नाही किंवा काय कसाही त्रास आपल्याला होत नाही. तर आपण सहजासहजी आपल्या 5-7 झाडं आहेत, परसबागेमध्ये झाडं आहेत, तर आपण त्याच्यासाठी देऊ शकतो किंवा याची विक्री पण करता येऊ शकेल. तर या दृष्टिकोनातून पण आपण त्याचा विचार केला पाहिजे. बऱ्याच सोसायटीज आहेत, या सोसायटीज आज हे गांडूळ खत आहेत, गांडूळ खताचे युनिट करायला लागलेत. त्याचं गांडूळ खत आणि जर सोलर सिस्टीम जर तुम्ही केली, तर त्या आपला कॉर्पोरेशनचा टॅक्स आहे त्याच्यामध्ये 2% सवलत त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. अशा पद्धतीचं पण आपल्याला गांडूळ खत घरच्या घरी करता येतंय.
आणि बाकीच्या त्याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे अतिरिक्त खर्च काही नाही आहे. म्हणजे आपल्या अवेलेबल ज्या काही ट्रेज आहेत, काही मटका आहेत किंवा आपण रेडीमेड गांडूळ खताचे ट्रे पण अवेलेबल आहेत. म्हणजे 1 टनाचे साधारणतः 2,500-3,000 रुपयापर्यंत येतात आणि मुव्हेबल आहेत. आता गांडूळ खत तयार झाल्यानंतर आपण अगदी चहाच्या पावडरसारखं गांडूळ खत तयार झालंय. आपण त्याच्यामध्ये पाणी द्यायचं नाही. 3-4 दिवस पाणी दिलं नाही तर गांडूळ सगळे खाली जातात, तळाला जातात त्या मटक्याच्या किंवा त्या ट्रेच्या. आपण वरचं गांडूळ खत काढून घ्यायचं आहे आणि जे राहील ते सगळं आपलं कल्चर आहे. म्हणजे ते कल्चर आपल्याला पुढच्या बेड भरण्यासाठी किंवा पुढची गांडूळ खत तयार करण्यासाठी आपल्याला याचा तयार होतो, उपयोग होतो. दुसरं आहे की आपण ते छिद्र पाडलंय आणि जे जास्तीचं झालेलं पाणी आहे, तर ते पाणी आपण एखाद्या मटक्यामध्ये खालच्या भांड्यामध्ये स्टोअर केलं आणि ते आपण झाडांवर फवारणी केली, तर आपली फळगळ होणारी आहेत. विपुल वगैरे जे आपण ग्रोथ वापरतो होण्यासाठी जे वापरतो, ग्रोथ हार्मोन्स म्हणून जे वापरतो, तर त्याच्याला आपल्याला कंट्रोल करता येतो आणि त्याचा उपयोग करता येतो. तर ह्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. दुसरं आहे की पुढे जर गेलं तर फुलशेती, फुलांची एक फुलशेती आहे. तर फुलशेती आपल्याला जर शेती उपलब्ध असेल तर आपल्याला फुलशेती करता येतील. आपल्याकडं फुलशेती आपल्याकडं नाही आहे, शेती नाही आहे. परंतु आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कलरचे पानं आहेत. आपल्याला ते पानं ड्राय करतात. सोलर सिस्टीममध्ये करता येतात. सोलरला फार मोठी जागा लागत नाही. आपल्याला 1 किलोच्या ड्रायरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार सोलर ड्रायर्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. त्या दृष्टीने आपण ड्राय करताना पानं आपल्याला वेगवेगळे शोभिवंत झाडांचे पानं आहेत. आपल्याला ते पानं ड्राय करता येतात. दुसरं एक आहे की गुलकंदसाठी पण काय एक फुलांच्या व्हरायटीज आहे. आपण सहजासहजी गुलकंद काय करतो, पुष्कर म्हणून व्हरायटी आहे. गुलकंदासाठी ते वापरलं जातं. गुच्छाने फुलं येतात आणि वर्षभर फुलं असतात. आपल्याला सहजासहजी आपल्याला घरगुती गुलकंद तयार करता येतो. आज जर मी पाहिलं, मी पुष्करला गेलो होतो. पुष्कर जिथे त्या गुलकंदाच्या व्हरायटीज आहेत. तर पुण्यामध्ये जो गुलकंद तयार केला जातो, तर हे पुष्कर व्हरायटीचे जे गुलाब आहेत, तर त्याच्या पाकळ्या ड्राय केल्या जातात आणि त्या ड्राय केलेल्या पाकळ्या पाठवल्या जातात पुण्यामध्ये आणि त्याचा गुलकंद केला जातो. तर आपण हा आपला विचार असला पाहिजे की आपल्याकडे 2-3 झाडं जर असतील, तर आपण किंवा शेतकऱ्याला प्रमोट करून आपल्याला टायअप करता येतील. त्यांचे जे फुलं आहेत ते आपल्याला गुलकंदसाठी वापरता येतील. त्याची गुलकंदाची प्रोसेस खूप सोपी आहे. आपण फुलं घ्यायचे, साधारणतः अर्धा किलो जर फुलं असेल, तर अर्धा किलो आपल्याला खडीसाखर वापरायची आहे. आणि ही काचेच्या बरणीमध्ये, काचेच्या भांड्यामध्ये एक-एक थर करून घ्यायचा आहे. 100 ग्रॅम, 100 ग्रॅम, 100 ग्रॅम, 100 ग्रॅम पाकळ्या टाकायच्या, 100 ग्रॅम खडीसाखर टाकायची, 100 ग्रॅम पाकळ्या. अशा पद्धतीने आपण अर्धा-अर्धा किलोचं 1 किलो मिश्रण करायचं आहे आणि साधारणतः आपण 4-5 दिवस जर उन्हामध्ये वाळवलं, म्हणजे उन्हामध्ये ते बरणी जर ठेवली, तर आपल्याला उत्कृष्ट गुलकंद तयार होतो. तर ह्या अशा पद्धतीने जर आपण गृह उद्योग सुरू केला, तर हळू-हळू आपल्याला त्याच्यामधून सक्सेस मिळतं. आपण एकदा आपल्याला अनुभव आले, तर आपण त्या दृष्टीने पण प्रयत्न करत असतो किंवा चुका होतात. सुरुवातीला काही चुका होतात. तर छोट्या उद्योग जर असेल, चूक झाली तर आपल्याला फार मोठं काही त्रास वाटत नाही. परंतु ज्यावेळेस मोठा व्यवसाय असेल आणि जर समजा नुकसान झाली, तर मात्र आपण ती भरून काढू शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून उद्योग सुरू करताना आपण छोट्या गोष्टीकडून उद्योग सुरू केला पाहिजे आणि हळू-हळू आपण पुढच्या मार्गस्थ झालो पाहिजे. आता यासाठी भांडवल कसं असतं, जर समजा तुम्हाला स्मॉल स्केल करायचं असेल किंवा मिडल मध्यम स्वरूपाचं किंवा आता मोठ्या स्वरूपाचं करायचं असेल, तर याला कुठल्या-कुठल्या प्रकारचे लायसन्स आहेत, कशा पद्धतीचे मशिनरी असतात, कुठे मशिनरी मिळतात, ह्याच्याबद्दल आपण सविस्तर एक गट पण तयार करता येतील. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, की उद्योग हा ॲग्रीकल्चरच्या संदर्भात 130 उद्योग आपल्याला सुरू करता येऊ शकतील. होतं आहे की कुठला उद्योग आपल्याला सोयीचा आहे, कुठल्या पद्धतीचं रॉ मटेरियल आहे, कच्चा माल कुठं उपलब्ध आहे आणि मार्केट कुठं करणार आहोत आणि प्रक्रिया त्यासाठी आपल्याला किती जागा आहे, आपलं मनुष्यबळ किती आहे, त्या टेक्निकल कुठल्या आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. दुसरं एक गोष्टी काय याच्यामध्ये रोपवाटिका एक भाग आहे. रोपवाटिका आपण सहजासहजी कटिंग लावता येतील. आपल्याला त्याची रोपं तयार करता येतात आणि ते आपल्याला मार्केटमध्ये विकता येतात. आता ढोबळ मानाने पाहिलं तर फळ रोपवाटिका आहे. नंतर भाजीपाला रोपवाटिका आहेत आणि शोभिवंत झाडांची रोपवाटिका आहे.
जर आपल्याकडे छोटीशी जागा जर असेल, 10 बाय 10ची जरी जागा असेल, तर आपल्याला ही रोपवाटिका तयार करता येईल. आधी गवती चहाची रोपं आहेत किंवा तुळशीची रोपं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दैनंदिन याच्यासाठीचे जे रोपं आहेत, तर ही रोपं आपल्याला तयार करता येतात. त्याच्यामध्ये फार मोठं टेक्निक नाही. रेडीमेड ट्रे मिळतात. ट्रे अवेलेबल्स आहेत. ट्रेमध्ये माती भरली, कटिंग लावल्या, पाणी दिलं तर सहजासहजी आपल्याला हे रोपं तयार करता येतात आणि मार्केटमध्ये विकता येतात. याचं जर प्रोडक्शन कॉस्ट जर पाहिली तर साधारणतः ₹3-4 आहे. परंतु याचेच जर मार्केटमध्ये आपण विकायला गेलो तर ₹15-20 आपल्याला त्याचा भाव एका रोपाला आपण मोजत असतो की आपल्याला मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय पण चांगला आहे. त्याच्यामध्ये फुलशेतीच्या साठीचे वेगळे रोपवाटिका आहे. झाडांसाठीचे रोपवाटिका वेगळे आहे. त्याचे लायसन्स आहेत. नंतर भाजीपाल्यासाठीचे पण तुम्ही पाहिलं असेल आता कुणीही शेतकरी बियाणं घेऊन ते शेतामध्ये टाकून रोपं तयार करून पुनर्लागवड भाजीपाल्याची करत नाही. आता तो रेडीमेड ट्रेमध्ये जे मिळणारे रोपं आहेत, तर ते रोपं घेऊन येतो आणि लागवड करतो. तर आपल्याला ह्या भाजीपाल्याच्या रोपांची पण भाजीपाले रोपं तयार करता येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते मागणी जशी आहे, जशा पद्धतीची मागणी असेल, त्या पद्धतीने आपल्याला रोपं तयार करून शेतकऱ्यांना विकता येतील. तर हे रोपवाटिका आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिका आहेत. याला भाजीपाला आणि फळ रोपवाटिकेला लायसन्स प्रोसेस आहेत. पण शोभिवंत झाडांचे जे रोपं आहेत, तर त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं लायसन नाही आहे. आपल्याला तयार करता येतील आणि पाहिजे त्या ठिकाणी विकता येतील. दुसरीकडे मशरूम आहे. आता मशरूमला मागणी फार मोठी नाही आहे. परंतु जर आपल्याला खात्रीशीर काही हॉटेलचे जर ऑर्डर्स असतील, तर आपल्याला मशरूम तयार करता येतो. त्याच्यामध्ये मशरूम आपल्याला ड्राय पण करता येतो, स्टोअर पण करता येतो, त्याची पावडर पण करता येते आणि जर आपल्याला खात्रीशीर मार्केट जर असेल, तर आपण छोट्या जागेमध्ये आपण हे मशरूम तयार करू शकतो. मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची हे आहे. मागणी मोठ्या प्रमाणात नसेल, पण खात्रीशीर मागणी असेल पाहिजे. सर्वसामान्य माणूस मशरूम फार आवडीने खात नाही. मार्केटमध्ये गेलो तर आपण फार मोठ्या आवडीने खात नाही. परंतु जर समजा आपण काही ऑर्डर्स असतील, आपण ठराविक हॉटेल्स आहेत किंवा काही ग्राहक मागणी करतात, जर आपल्याला असेल तर आपल्याला मशरूम उत्पादन करता येते आणि मार्केट पण करता येते. तर त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. की मधुमक्षिका पालन पहा. याच्या मधुमक्षिका पालनाचं साधा प्रोसेस आहे. आपल्याला साधं एक ट्रेनिंग आहे. जर समजा आपल्याला प्रॅक्टिकल केलं, तर आपल्याला टेरेसवर पण मधुमक्षिका पालनाचं पेटी ठेवता येते. जिथे बाग आहे, तिथे पण आपल्याला ठेवता येईल. अगदी शहरामध्ये पण आपल्याला ह्या मधुमक्षिका पालनाचं आपल्यासाठीचा जो मध आहे, तर तो पण करता येईल. जर समजा आपल्याला पुढे व्यवसाय करणारी मंडळी आहेत. बरेच जे व्यवसाय करणारे हे जंगलामध्ये ते आपल्या पेट्या ठेवतात. पुन्हा स्थलांतरित करतात. वेगळ्या ठिकाणी जातात. अगदी ते जिथे फार मोठ्या प्रमाणात मोहरी लागवड आहेत, सूर्यफुलाची लागवड आहे त्या शेतांमध्ये पण ह्या पेट्या ठेवल्या जातात आणि परत त्या आपल्या इकडे घेऊन येतात. तर हा स्थलांतरित करणाऱ्या पण आहेत. तर या दृष्टिकोनातून आपण मधुमक्षिका पालनाचा जर व्यवसाय याच्यामध्ये जर असेल, तर त्याच्यामध्ये वेगळ्या व्हरायटीज आहेत. कशा असाव्यात, पेटी कशी असावी, कुठं मार्केट आहे, त्याचं प्रोसेसिंग काय आहे, मध कशा काढावं, तर ह्या सगळ्या डिटेल्स आहेत. तर ज्यावेळेस आपण एखादा ग्रुप तयार होईल त्याचा, तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करता येते. त्यानंतर दुसरं एक आहे की आपल्याला नारळाच्या खूप मोठ्या लागवड शहरामध्ये आहे. पण त्याच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर असा कोणी नाही आहे. तर आता प्रत्येकाकडे आपण जर पाहिलं, पुणे आणि मी आता पुण्यामध्ये राहतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड पाहिलं तर जवळपास 18,000 झाडं, नारळाची झाडं आहेत. मी साधारणतः 5-6 वर्षापूर्वीचा सर्व्हे केला होता. तर याच्यामध्ये ते जे नारळधारक आहेत, ज्यांचे ओनर आहेत, जे मालक आहेत, त्यांना नारळ काढता येत नाही. आणि ज्या पडणाऱ्या झावळ्या आहेत त्याचं काय करावं हा प्रश्न होतो. तर जर समजा आपण एखादा ग्रुप पुढे आला, 2-3 महिन्यांनी एकत्र आला, तर आपण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आपण त्याचं काम करता येऊ शकेल. त्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की आपण रजिस्ट्रेशन करता येईल. आपल्याला नावाने कुठंतरी रजिस्ट्रेशन करता येईल की आम्ही असा ग्रुप आहोत आणि आम्ही ह्या जे नारळाचे काढायचं आहे, तर आम्ही नारळ काढायची सर्व्हिस देतो. नंतर हे जे झावळ्या आपण कलेक्ट करता येतील
दुसरं एक आहे की नारळ जे सुक नारळ आहे ते सोलल्यानंतरचा जो हस्क राहतो त्याच्यावर त्याचा आपल्याला काथ्या बनवता येतो. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन पण खूप आहे आणि खूप चांगला व्यवसाय याच्यामध्ये होऊ शकतो. आपण एखादा हळूहळू सुरू जर केला तर आपल्याला बुकिंगमध्ये आपण त्यांना नाममात्र बुकिंग अमाऊंट ठेवता येईल. त्याचा मेंबर्स करता येतील. आपण ₹100 जरी नाममात्र हे ठेवली तर 18,000 मध्ये 10% जरी लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला, कारण प्रत्येकाला सर्व्हिस गरज आहे. परंतु आता शहरामध्ये कोणीही असं काही व्यवसाय करत नाहीत. तर आपण शोधलं पाहिजे की आपल्याला काय काय करता येऊ शकेल. आपण 2 मुलं ठेवलीत, त्यांचा इन्शुरन्स केला. सहजासहजी शिड्या अवेलेबल आहेत. नारळावर चढण्यासाठीच्या शिड्या अवेलेबल आपल्याकडे आहेत. आपण महिला पण जाता येते. 50 वर्षाचा 60 वर्षाचा माणूस पण त्या शिडीने नारळ काढू शकतो, नारळावर चढू शकतो. अशा पद्धतीचे मेकॅनायझेशन आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर तो आपण विचार करून जर आपण सर्व्हिस दिली तर आपल्याला एक मोठा व्यवसाय सुरू होईल. आणि नंतर त्याच्यामध्ये एक आहे की जे नारळ एक 4-5 नारळाचे झाडं आहेत, तर ते काय पूर्ण नारळ 100-150 नारळ एका झाडापासून आपल्याला मिळतात. तर त्याच्याकडे जो ओनर आहे, तर त्याला फार मोठे एवढे नारळ लागत नाही. तर तो काय म्हणतो की तुम्हाला आपल्याला विकत घेता येतील. त्याला सर्व्हिसचे पण आपल्याला पैसे मिळतील आणि जे हस्क राहील, जे सोलून दिल्यानंतरचं जे हस्क राहील, तर त्याच्यापासून आपल्याला नारळाच्या काथ्या करता येतील, कोकोपीट करता येईल, खत तयार करता येतील आणि झावळ्याचं करस तयार करून आपल्याला उत्तम प्रकारचं कोकोपीट तयार करता येतं. तर ह्या दृष्टीने पण आपण विचार करणं गरजेचं आहे. व्यवसाय म्हणून पाहण्याच्या फार गरज आहे. तर कृषीच्या आधारे वेगवेगळे उत्पादनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संधी मार्केट आहे, संधी आहे त्याच्यामध्ये दुसरं जर पाहिलं तर प्रत्येकाला खाण्यासाठीच्या गोष्टी आहेत आणि खावंच लागतं. भविष्यामध्ये पण त्याला मागणी असणार आहे. तर त्यामुळे आपण व्यवसायाच्या संदर्भात जर आपण सातत्य असलं, चिकाटी असली आणि प्रामाणिकपणा जर असला, तर आपण कुठल्याही टप्प्यामध्ये सक्सेस होतो आणि असे खूप चांगले उदाहरण आहेत, की ते आपला छोटासा व्यवसाय मोठा करून फार व्यावसायिक रूप त्याला देऊन चांगले पैसे आज रोजी कमवत आहेत. तर त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पॉलीहाऊस शेडनेट पण एक संकल्पना आहे. ज्याच्याकडे शेती आहे त्याला पॉलीहाऊस करता येतं, शेडनेट करता येतं आणि साधारणतः 10 गुंठ्यामध्ये तो चांगलं उत्पादन घेणारं आज शेतकरी घेत आहेत. छोटे-छोटे मुलं आहेत, जे नवीन आता त्याला जे शेतीमध्ये आले आहेत, तर त्यांनी 10 गुंठे शेतीमध्ये पॉलीहाऊस उभारून, शेडनेट करून जवळपास ते ऑफिसरसारखं व्यवस्थित हे करून ते आपण उदरनिर्वाह करतायत, चांगले उत्पादन त्याला मिळत आहे. दुसरा एक रेशीम उद्योग पण आहे. शेती आधारित रेशीम आहे. तर रेशिमाचं आपण जर लागवड केली, तुतीची लागवड जर केली, तर फक्त एक आहे की त्याला आपल्याकडे पाणी असलं पाहिजे, जमीन असली पाहिजे आणि तुतीची जर लागवड केली, तर आपण एका एकरापासून खूप चांगलं उत्पादन मिळू शकतो. असे खूप चांगले गट तयार झाले रेशीम उद्योग करणारे आणि खात्रीशीर त्याला मार्केट आहे. आपल्याला फक्त एक आहे, सकाळी 1 तासभर, संध्याकाळी 1 तासभर जर काम केलं, तर आपल्याला अधिक 24-25 दिवसानंतर आपल्याला ती बॅच काढावी लागते आणि खूप चांगलं मार्केट त्याला आहे. खूप चांगले पैसे मिळवणारे लोक आहेत. आता याच्यापासून दुसऱ्या पुढे जर गेलं तर दुधापासून वेगवेगळे प्रॉडक्ट आपल्याला तयार करता येतं, व्हॅल्यू ॲडिशन्स करता येतं. आता दूध आहे, दुधाचे वेगळे पदार्थ तयार केले जातात. तर हे आपल्याला तयार करता येतील का? आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवता येतील. हा दृष्टिकोन पण आपण ठेवला पाहिजे. जर समज खेड्यामध्ये खेड्याचं दूध आहे, कलेक्ट केलं, प्रोसेसिंग केलं किंवा डिस्ट्रीब्यूट केलं, तरी पण आपल्याला त्याच्यापासून खूप चांगले नफा आपल्याला सहजासहजी मिळत येतो. नंतर आता सेंद्रिय ग्रुप तयार झाले. आता जे ग्राहक आहेत, ग्राहक सेंद्रिय माल मागणी आहे, की आम्हाला सेंद्रिय माल असावा, दर्जेदार उत्पादन केलेलं असावं. त्याच्यामध्ये याचा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचा अंश नसलेलं भाजीपाला आहे, फळं आहेत आम्हाला मिळावेत, अशी संकल्पना पुढे येऊ लागली आणि त्या दृष्टिकोनातून आज शेतकरी पण सेंद्रिय गट तयार केले आहेत आणि तशा पद्धतीने भाजीपाला तयार करतायत. आता सेंद्रिय
गट जर असतील, जर आपण त्यांना प्रोत्साहित केले, खेड्यातले शेतकरी आहेत त्यांना, तर शहरातल्या लोकांना जे शहरातला गट आहे तो मार्केटिंग करेल आणि खेड्यातला जो गट आहे तर तो उत्पादन करेल. अशी जर आपण सांगड जर घातली तर आपल्याला दोन्ही गट खूप चांगले सक्षम होतील आणि जो मूळ उत्पादक आहे, जो शेतकरी आहे, तर त्याला पण चांगला भाव निश्चित मिळणार आहे. तर त्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि हा जो व्यवसाय आहे, कृषी व्यवसाय आहेत, भरपूर असे त्याच्यावर आधारित भरपूर व्यवसाय आहेत. तर जे आता जे महत्त्वाचे आहेत त्याचा आपण उहापोह केला आहे. याच्यामध्ये जवळपास 45 मिनिटं झाली आहेत. तर मॅडमने सांगितलं होतं की 15 मिनिटं आपल्याला चर्चा करायची आहेत. तर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही ते विचारा आणि आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि जर समजा या वेबिनारमध्ये जर तुमचं काही समाधान झालं नाही तर आपला ग्रुप आहे, ग्रुपवर चर्चा करता येतील, फोन नंबर आहेत. आणि असे जर ठराविक ग्रुप तयार झाले तर आपल्याला मात्र त्या दृष्टिकोनातून डिटेल ट्रेनिंग किंवा डिटेल आपल्याला मार्गदर्शन त्यांना देता येते. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न राहू. तर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपला स्पीकर ऑन करा आणि विचारायला हरकत नाही. खूप छान सर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण महिलांना ते माहिती नसतात आणि आज इतके वेगवेगळे विषय तुम्ही सांगितलेत. प्रश्न जर कुणाला काही विचारायचे असतील या बाबतीत तर कमेंट करून विचारू शकता. राजश्री मॅडम. नमस्कार. मला विचारायचं होतं की जे सोलारचं सर म्हणाले की भाज्या सुकवता येतात, फळ सुकवता येतात, तर सर मग त्याला परमिशन म्हणजे घ्यावी लागते का? नाही, सोलरला कुठल्याही प्रकारची परमिशन घ्यावी लागत नाही, कारण सूर्य सगळ्या ठिकाणी आहे. आणि सोलारचं म्हणजे मशीन असतं त्याला साधारण किती खर्च येतो? नाही, आपण कसं आहे माहिती का, अगदी सोलर आपण छोट्याशा 1 किलो पासून, मी तुम्हाला सांगितलं की 1 किलो पासून आपल्याला 1 टनापर्यंत किंवा आपल्या जशी कॅपॅसिटी असेल तेवढ्या पद्धतीचं आपल्याला बनवून घेता येतो. असं काही अडचण नाही. अगदी 3,500 पासून आपल्याला सोलर उपलब्ध आहेत. वेगळ्या त्याच्या किमती आहेत. आपण कशासाठी वापरणार आहेत, अगदी फळाचे कॅप पण त्याच्यामध्ये केले जातात. मी डहाणूमध्ये असताना त्यांनी खूप चांगली चिकूचे जे काप आहे, पिकलेले जे चिकू आहे, तर त्याचे काप केले होते आणि ते सोलर ड्रायरमध्ये वाळवलेले होते आणि चिकूचे चिप्स त्यांनी मार्केटमध्ये अवेलेबल करून दिले होते. तर ह्या सोलर ड्रायरला कुठल्या प्रकारचं लायसन्स नाही आहे. फक्त एकच आहे की पावसाळ्यामध्ये त्याला थोडंसं लिमिटेशन आहे. एरवी आपल्याला 8 महिने 10 महिने सोलरवरती ड्राय करता येतं सर. सर पुढे प्रश्न विचारायचे मिनल चाळके यांना. रोपवाटिका चालू करण्यासाठी साधारणतः किती भांडवलाची गरज असते आणि कोणते लायसन्स लागतात? रोपवाटिका जर सुरू करायची असेल, आता त्या फळ रोपवाटिका जर सुरू करायची असेल तर याच्यामध्ये बघा, तुमची जी लागवड आहे, तुम्ही फळझाडं जे आहे, मातृवृक्ष आहे, तर ते मातृवृक्ष तुम्ही विद्यापीठातून किंवा गव्हर्नमेंटच्या नर्सरीमधून खरेदी केलेली असावी, ती पावती असावी. नंतर फळझाड हे 3 वर्षाची लागवड केलेली असावी. आणि हे जर 2 गोष्टी जर असतील तुमच्याकडे आणि तुमचा सातबारा आहे, ह्या जर तुम्ही दिला तर तुम्हाला लायसन्स फक्त 200 रुपयामध्ये लायसन्स उपलब्ध होतं. त्यामुळे फार मोठं हे नाहीये. आता तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे, कलमं करायचे आहेत, तर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 50 कलमं करणार आहेत सुरुवातीला, की 1000 करणार आहेत, की 1000 किती मातृवृक्ष तुमचे आहेत आणि तुम्ही किती कलमं तयार करणार आहेत, त्याच्यावर तुमचं किती खर्च येईल हा आपल्याला निश्चित करता येईल. मॅडम विचारा, तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न. बोला मॅडम. हॅलो सर. सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. आम्हाला वेगळ्या उद्योगाविषयी माहिती कळली. जे माहित नव्हतं ते पण खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. आम्हाला एक विचारायचं होतं की तुमची अशी जर ट्रेनिंग असेल तर आम्हाला कळू शकतं का? तुम्ही उद्योजकतेची ट्रेनिंग देत असाल तर मुंबईमध्ये कुठे असेल तर आम्हाला मुंबईमध्ये सांगू पण शकता आपल्याला का? ट्रेनिंग घेता येईल, असं काही अडचण नाहीये. तिथे बोरिवलीला एक ट्रेनिंग सेंटर आहे, CFTRI फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट.
तर ते ओके. ट्रेनिंग ऑर्गनाईज करतात. हा ओके. आता यापुढे कधी असं ग्रुपवर टाकलं तर आम्हाला कळलं तर खूप बरं होईल. निश्चित मग ट्रेनिंग घेत नाही. ओके. निश्चित थँक्यू टाकेल. सर. दुसरी एक गोष्ट आहे की जर तुमचा एक असा ग्रुप तयार झाला की 5 महिला आहे, 10 महिला आहे, तर आपल्याला असं क्लासरूम ट्रेनिंग पण उपलब्ध करून देता येईल. कारण तिथे बरेच मी मुंबई शहर आणि उपनगरासाठी पण ट्रेनिंग ऑर्गनाईज केली होते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ट्रेनिंग जवळजवळ 28 डिपार्टमेंटची ट्रेनिंग मी ऑर्गनाईज करत होतो मंत्रालय स्तरापासून. ओके. तर बांद्रा कलेक्टर ऑफिसला पण ट्रेनिंग आला आहे. नंतर ते ओल्ड कस्टमच्या तिथे कलेक्टरच्या तिथे पण ट्रेनिंग आला आहे. जर असं काही असं वाटत असेल की 2 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं अशा पद्धतीचं ट्रेनिंग असावं तर आपल्याला ते ऑर्गनाईज करता येते, निश्चित करता येईल. हो. थँक्यू सर. दीपिका भोईर. नमस्कार सर. तुम्ही खरंच खूप छान प्रकारे माहिती दिलीत आम्हाला आणि खूपच आम्हाला त्याच्यातून नॉलेज प्राप्त झालंय. साधारण हे जे शेतीविषयक तुम्ही आम्हाला जे सांगितलं आणि जे उत्पादन ह्याच्याबद्दल जी एक सांगितली सर, मी 2020च्या अराउंड एक बिझनेस सुरू केला होता नेटिव्ह विजडम नावाने. आणि त्या बिझनेसमध्ये माझं असं होतं का जे हे होत्या म्हणजे आपलं अगरबत्ती वगैरे बनवतात ना, तर हो. त्या ह्याच्यातून सर मी लोबांचा वगैरे लोबांचं ते धूप येतं त्याच्या, परत ह्याच्या भीमसेन कापूर त्याची वगैरे अगरबत्त्या हे करून घेतलेल्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडून करून घेतलेल्या त्या महिलांकडून आणि कर्ज तिथेच. आणि त्याच्यानंतर मी स्वतः आपल्या जे स्ट्रॉबेरी वगैरे येतं ह्याच्यातून, तर ते महाबळेश्वर वरून डायरेक्ट मागवून इथे त्याचा स्वतः जॅम वगैरे बनवून मी पॅकेज म्हणजे आपल्या जे काचेचे जार्स असतात हां. छोटे छोटे, हा त्याच्यामध्ये मी सेल करत होते. त्यासोबतच म्हणजे असंच आहे की नेटिव्ह विस्डम म्हणजे आपलं जे लोकल जे आहे ना, त्या हां. लोकल गोष्टी जास्तीत जास्त, आणि जे जुन्या आपल्या गोष्टी आहेत त्यांना, म्हणजे अगदी हळदीचे कंद आहेत किंवा असं ह्या सगळ्या गोष्टी जे एक माझा मित्र भेटलेला जो मी ट्रेकला गेली असताना त्याचं ह्याचं होतं मधुमक्षिका पालनचं होतं, त्याच्या इथून शुद्ध मध वगैरे घेऊन नेरळ येथे तिकडे मी हे केलेलं, तर तिथून जे आपलं तूप येतं नेरळचे जे फार्म्स आहेत ना हो. त्यांच्याशी बोलणं करून जे गावठी तूप तूप वगैरे आहे. आहे, हा असं सगळ्याकडचं असं घेऊन ना, आणि मी माझं स्वतःच पण जे बनवत होते ते, परत आपले जे ह्याचे नाचणी वगैरे भाजून मला चॉकलेट्सचा आधी माझा बिझनेस होता, त्याच्यामुळे म्हणजे अगदी मी डेव्हलप केलेली स्वतःची चॉकलेट्स सर, 120 प्रकारचे चॉकलेट्स डेव्हलप केले होते. तर त्या ह्याच्यातून ना थोडा हे घेऊन म्हणजे नाचणी आणि ज्वारी बाजरी वगैरे हे करून त्याचं ते आपण लाह्या बनवतो तसा हे करून जो आपल्याला बाजारात जो स्निकर्स मिळतो ना, त्या स्निकर्सच्या ह्याच्यावरती एक प्रोटीन बार वगैरे पण सुरू केला होता. आणि हे सगळं खूप छान मागणी होती आणि सगळं छान छान चाललेलं. आणि नेमका लॉकडाऊन लागला. फक्त मला आता तुम्हाला एकच विचारायचंय सर, की मी जो हे केला होता आणि लकीली आज काय माहिती योगायोगाने आजच मला 2-3 ऑर्डर्स लागल्यात. तर मी आता विचार करते हे पुन्हा सगळं सुरू करायचा. तर मी आता तेच सुरू कारण नेमकं आज तुमचं लेक्चर पण मला ऐकायला मिळालं, त्याच्यात पण मला थोडं इन्स्पिरेशन मिळालं. तर सर मला एवढंच विचारायचं तुम्हाला का आता हे जे मी आता समजा की हे सुरू केली नेटिव्ह विजडम नावाने, तर मग त्याच्यासाठी मला रजिस्ट्रेशन वगैरे असं कुठे करावं लागेल किंवा काय करावं लागेल हां, त्यासाठी? करता येईल. आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम माहिती आहे का, जिल्हा उद्योग केंद्राकडे जर तुम्ही नोंदणी केली तुमच्या हं. व्यवसायाची, तर तुम्हाला हां. बीज भांडवल मिळतं. आता मी तुम्हाला हे ओके. डिटेल सगळं सांगेल, की काय कशा पद्धतीने भांडवल उपलब्ध होईल, खेळतं भांडवल कसं आहे, बीज भांडवल म्हणजे कसं आहे, कशा पद्धतीने मिळेल, आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करावा. अगदी आपल्याला करता येतो. तुम्हाला स्वतःला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करता येतो. आणि तो जर सबमिट केला तर तुम्हाला तशा पद्धतीने बीज भांडवल मिळेल. काही त्याला मशिनरीज आहेत, तर कुठल्या मशिनरीज आपल्याला ॲड कराव्यात, कशा पद्धतीने घ्याव्यात, हे आपल्याला करता येतील. आणि तुम्ही पुढे निश्चित व्यवसाय सुरू करा. त्याच्यामध्ये खूप चांगलं संधी आहे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. येस सर. आणि मी तुम्हाला हे सगळं सांगायचा उद्देश हा होता की मी म्हणजे आज म्हणजे जे लोकल जे हे होते ना, जे बनवणारे मॅन्युफॅक्चरर आहेत त्या लोकांना घेऊन मग त्यांना पण बिझनेस मिळेल, त्या महिलांना गावातल्या निश्चित, निश्चित कर्जत नेरळ चांगलं आहे. बांगणी वगैरे सगळीच्या. तुमची हा खूप आणि चांगली त्या संकल्पना निश्चित. हा आणि त्याच्यासाठी सर म्हणून तुम्हाला की असे 10 प्रकारचे प्रॉडक्ट म्हणजे जे फूड पण आहे त्याच्यामध्ये, तिथे आपल्यालाही माहिती आहे तिथे FSSAI लागणारच आहे. आपण ओके. त्यांच्यापर्यंत जाऊ, आपण त्यांना आपण मार्गदर्शन करू. एकत्र जर ग्रुप तयार असं झाला खूप,
एकमेकाबद्दल विश्वास असेल, प्रामाणिकपणा असेल तर निश्चित खूप चांगला व्यवसाय आपल्याला करता येते. नक्कीच सर. थँक्यू सो मच. संध्या राणे. हा बोला मॅडम. संध्या राणे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का? तुम्ही हँड रेज केलेलं आहे. नाहीतर तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता. अजून कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? संध्या राणे बोला, तुमचा माईक बंद आहे. माईक चालू करा आणि बोला. म्हणजे आता जरी असं वाटत असेल तर ग्रुपवर तुम्ही टाका, कॉन्टॅक्ट नंबर आहेत, कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करता येईल, आपल्याला सविस्तर पण बोलता येईल आणि कुठल्या टप्प्याला आपल्याला अडचण आहे ते सोडवणूक करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करता येतील. नक्की सर, की आता तुम्ही बरंच काही वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल सांगितलं. आणखी कुणाच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवर नक्कीच विचारा किंवा सरांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारलं तरी चालू शकेल. तर अजून काही कुणाला बोलायचं नसेल तर आज आपण हा कार्यक्रम संपूया. सर, तुझी दुर्गा तुझी भवानी कुठे आहे? कोण? भक्ती जाधव बोलत आहात का? हा बोला. बोला मॅडम. तर सरांचा नंबर कुठे मिळेल? आणि म्हणजे एखादा बिझनेस चालू करायचा असेल तर मग तुम्ही कसं म्हणजे झालो आहे मॅडम, करू शकतो का? आम्ही ग्रुपवर शेअर करतो. तुम्ही तुझी दुर्गा तुझी भवानी या ग्रुपवर आहात का? मी या ग्रुपवर जॉईन केलंय, मी या ग्रुपवर आहे. तुम्ही मला फोन करता येईल, मेसेज टाकता येईल आणि प्रत्यक्ष पण बोलता येईल, अशी काही अडचण नाही मॅडम. ठीक आहे सर, थँक्यू. अजून विचारायचंय कुणाला काही? मनामध्ये विचारायचं असतं परंतु पटकन बोललं जात नाही. विचारा, जर विचारता येत नसेल तर कमेंट मध्ये सुद्धा विचारलं तरी चालेल. आपला ग्रुप आता ओपन केलेला आहे, तिथे पण तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअपवर इथे जर तुम्हाला जमत नसेल तर. टेरेस गार्डनिंग मध्ये काय काय करू शकतो आपण? अजून झाडे कशी लावायची? टेरेस गार्डन मध्ये टेरेसवरती आपल्याला वेलवर्गीय भाज्या करता येतील, पालेभाज्या करता येतील, फुलं लागवड करता येतील, अगदी फळं झाडे पण लागवड करतात, जसे केळी आहे, पपई आहेत, शेवगा आहेत, अशा पद्धतीचे पण आपल्याला फळझाडं लागवड करता येतील. आणि तिथे खत कसं वापरू शकतो? म्हणजे घरातलं असं काहीतरी खत सांगितलं की तुमचा जो पालापाचोळा आहे तो पालापाचोळ्याचं आपल्याला गांडूळ खत पण तयार करता येतील आणि तेच आपल्या झाडांना पण वापरता येतील. पुन्हा नंतर आपल्याला अगोदर त्याची तयारी कशी केली पाहिजे, त्याला कुंड्या कुठल्या वापराव्यात आणि पाणी कसं द्यावं, कुंडी बदलताना काय काळजी घ्यावी, छाटणी कशी करावी, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी जर टेरेस गार्डनिंग किंवा परस बाग याच्यावरच आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला तसं सेशन पण ठेवता येईल किंवा एखादा ग्रुप असेल तर त्या ग्रुप एकत्र करू आणि आपल्याला सविस्तर त्याच्यावर मार्गदर्शन देता येईल. गावी आता पाणी खूप कमी झालेलं तर तिथे कसे झाडे म्हणजे लावून आम्ही पाणी कसं अडवू शकतो? पाणी कमी लागतं का? आता टेरेसवरती कसं पाण्याची व्यवस्था असली तर आपल्याला करता येईल किंवा आपल्याला नाही म्हणजे शेतामध्ये आता म्हणजे बाकी गावाला शेती आहे ना, ते जास्त म्हणजे आम्ही कसं पीक घेऊ शकतो असं आम्हाला मार्गदर्शन करा. आता त्याच्यामध्ये तुमची शेती कुठं आहे तो एक भाग आहे, पाणी कसं आहे आणि साधारणतः पीक कुठलं घेता येईल. तुम्ही मला सविस्तर नंतर बोलला तरी मी तुम्हाला माहिती देईल, असं काही अडचणीचं नाही. नंबर पण आहे. आपण साताराला आहे आमची म्हणजे, आणि तिथे विहिरीत पाणी नसतं. शेतात आलं तर पाणी पावसात येतं, नाही तर येतच नाही पाणी. आता पाणी साठवून पण ठेवता येतं. आपल्याला शेततळ्याची पण योजना आहे. आपल्याला शेततळ तयार करून आपल्या म्हणजे लागवडीसाठी किती पाणी पाहिजे तेवढं आपल्याला शेततळ तयार करून त्याच्यामध्ये पाणी पण उपलब्ध करता येतं. म्हणजे ते विकत घ्यावं लागतं का पाणी? की म्हणजे शेततळ जर केलं तर ज्यावेळेस पाऊस आहे, पावसाच्या वेळेस आपण शेततळ भरून ठेवायचं
आपण शेततळ याच्यामध्ये करायचं, ते कसं करायचं, काय करायचं, कसा स्लोप असतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. आपण शेततळ केल्यानंतर पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तर त्या पाण्यामधून आपण शेततळ भरून घ्यायचं आणि ते आपल्याला ज्यावेळेस पाण्याची गरज आहे पिकाला तर त्यावेळेस आपल्याला त्या शेततळ्यातून पाणी देता येतं. खड्डे खाणून म्हणजे ते बनवायचं असतं ना, ते त्याचे आपण तळे बनवावे. हा, बरोबर. शेततळ गव्हर्नमेंटची योजना आहे. मागेल त्याला शेततळ एक योजना आहे. त्या योजनेतून आपल्याला शेततळ घेता येतं. गव्हर्नमेंट त्याला सबसिडी आहे. आपल्याला खोदता येतं किंवा खोदून देतात ते. प्लास्टिक टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचं ते. आणि ज्यावेळेस आपल्याला गरज वाटेल त्या पिकाला तशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा वापर करतात. शेतकरी असे शेततळे तयार करून पिकं घेत आहेत. आणखी कोणते व्यवसाय करू शकतो आम्ही? मॅडम, घरामध्ये तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकता आणि सरांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता वेळ संपली का? हा, नाही, विचारा तुम्ही, पण नक्की ग्रुपवर विचारा. सर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील तुम्हाला. मला फोन करून विचारलं तरी चालेल किंवा आता विचारलं किंवा मेसेज टाकला तरी मी तुम्हाला उत्तर देईल. असं काही अडचणीचं नाही. आणि सर्व टप्प्यामध्ये मी तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत, शंका आहेत, अडचणी आहेत, तिथे आपल्याला मार्गदर्शन करता येईल. तुम्ही सुरुवात केली, कुठं अडचण आली किंवा काय अजून आहे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करता येईल. आपल्या प्रश्नाची सोडवणूक करता येईल. नक्कीच सर. आज या व्याख्यानासाठी तुम्ही इतका वेळ दिला आणि तुमचं जे बहुमूल्य मार्गदर्शन तुम्ही आज सगळ्यांसाठी केलं. कमीत कमी त्यांचा सगळ्या महिलांच्या मनामध्ये, ज्यांच्या मनामध्ये की इच्छा असते की आपल्याला करायचंय काहीतरी, विचार प्रक्रिया तरी आजच्या व्याख्यानातून सुरू झाली असेल की आपल्याला नक्की काय काय करता येऊ शकतं आणि त्याविषयी ते तुमच्याकडून मार्गदर्शन घेतीलच. आणि मी सगळ्या महिलांना हेच सांगू इच्छिते की तुमचे जे काही प्रश्न असतील ते ग्रुपवर विचारा किंवा सरांना फोन करून विचारलं तरी चालेल. ते मार्गदर्शन करतील. आणि अजून जर त्याच्या पुढचं जर याच विषयावर काही व्याख्यान ठेवता येईल का याचाही या ग्रुप मार्फत नक्कीच विचार केला जाईल. कारण तासाभराच्या अवधीमध्ये सगळ्याच गोष्टी सांगणं पॉसिबल होत नसतं. परंतु त्यांनी एवढ्या तासाभरामध्ये इतके वेगवेगळे विषय घेतले किंवा काही जणांच्या डोक्यातच नसतं की हे सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. हे वेगवेगळे विषय किंवा फळभाज्यांची लागवड किंवा त्या ज्या हिरव्या भाज्या असतात त्या सोलरमध्ये ड्राय करून त्याची पावडर तयार करून ते आपण त्याचं मार्केटिंग कुठे कुठे करू शकतो, हे सगळं त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. सर, तुम्ही आज इथे वेळ काढून आलात त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुची दुर्गा तुची भवानी या टीमकडून. आणि आज या उपस्थित ज्या काही आपल्या ग्रुपच्या महिला आहेत त्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि अशाच विविध विषयांवरचे व्याख्यान आपण प्रत्येक 15 दिवसाला घेऊन येत आहोत. तुम्हालाही जर काही वाटत असेल की या विषयावर व्याख्यान झालं पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सुचवू शकता. आणि सर, पुन्हा एकदा तुमचे या टीम कडून मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू मॅडम. नवनाथ वाघ सर आणि आमच्या दुर्गे मॅडम, तुम्ही मला ही संधी दिलीत आणि एवढ्या सगळ्या महिलांच्या ग्रुपला मी जोडलं गेलो. तर आपण भविष्यात पण आपल्याला या महिलांचा जो उद्योग आहेत तर ज्यावेळेस ह्या उद्योग सुरू करतील आणि मार्केट त्यांचं चांगलं सुरू होईल आणि या सक्सेस होतील तर त्यावेळेस आपल्याला खरं आनंद वाटेल. तर त्या दृष्टीने आपण नेहमीच सतर्क राहूया, प्रयत्न करूया. धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हॉटेल व्यवसायामध्ये कोणते कोणते म्हणजे आपण गार्डनिंग करू शकतो घरामध्ये? मॅडम, थँक्यू.